ज्यांचे हात भ्रष्टाचाराने बरबटले आहेत, ज्यांच्या हातामध्ये सामान्य मुंबईकरांच्या स्वप्नांच्या चुराड्याचं रक्त लागलंय आणि ज्यांच्या हातामध्ये सामान्य माणसाने बँकेत जमा केलेल्या पैशाची काळोखी लागली आहे, अशा लोकांना म्हणजेच शिवसेनेच्या लोकांना असे आरोप करण्याचा अधिकार नाही। ज्या पद्धतीने कालपासून तमाशा चाललाय, जणू काही कोणीतरी युद्धावर चाललाय। हे सगळं प्रकरण संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्राला माहित आहे। दुर्दैव आहे, एक पक्षाचा खासदार, एका वृत्तपत्राचा संपादक आणि एका शिवसेनेसारख्या पक्षाचा नेता या भ्रष्टाचारात बरबटलाय। प्रकरण समजून घ्या। 47 एकरची राज्य सरकारच्या अंतर्गत असलेल्या म्हाडाची स्वतःच्या मालकीची जागा, ती गोरेगावला, त्या गोरेगावच्या 47 एकरवर 672 मराठी कुटुंब राहत होती। त्यांच्या घराची दुरावस्था, घरं पडायला लागली, कुटुंब वाढायला लागली। मराठी माणसाची अपेक्षा होती, आमचं घर आम्हाला पुनर्विकसित करून द्या। त्या पत्राचाळमधल्या पुनर्विकासासाठी अपेक्षित असलेल्या 672 धारकांच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव पहिल्यांदा निपुण ठक्कर आणि नंतर गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीने विकत घेतला। वायदा काय होता? या 672 मराठी कुटुंबांना 700 फुटाच्या दरम्यानचं घर तिथेच गोरेगावमध्ये पुनर्विकसित करून द्यायचं। कधी झाला होता वायदा? 2007-8 ला। त्या 2007-8च्या वायद्याची परिपूर्तता 2022 पर्यंत झालेली नाहीये। प्रोजेक्ट ज्या गुरु आशिष कंपनीने घेतला, त्यात कोण कोण आहेत? बँक घोटाळ्यातला राकेश वाधवान आणि त्याचा मुलगा सारंग वाधवान, आणि त्यांचा तिसरा पार्टनर कोण? प्रवीण राऊत। या तिघांनी 45 कोटीमध्ये आम्ही पुनर्विकास करू असं सांगून 47 एकरचा प्रस्ताव ठक्कर नावाच्या बिल्डरकडून घेतला 2007-8 ला, आणि त्यानंतर थेट 2010 ते 14 पर्यंत पुनर्विकास तर केलाच नाही, त्या मराठी माणसांच्या स्वप्नाचा खून केला। आणि त्यातनं निर्माण होणारा प्रोत्साहनात्मक FSI आणि विक्रीचा FSI, या दोन्ही FSIची विक्री पुनर्विकासाविना खाजगी अन्य लोकांना विकला। कसं काय विकला? पुनर्विकासाच्या घराचं काय? आणि मग जे कायद्यात बसूच शकत नाही, दिस इज अ क्लासिक केस, ही व्हाईट कॉलर क्राईमची, लोकांचं स्वप्न उजळण्याची, लोकांच्या मराठी माणसांच्या स्वप्नाचा खून करण्याची हे उदाहरण आहे। 672 लोक गेली ट्रान्झिट कॅम्पमध्ये, जागेची मालकी म्हाडाची, विकला कोणी? प्रवीण राऊत आणि वाधवांनी। आणि ते विकून त्यातना 1039 कोटी रुपये
सरकारचा तोटा केला, घाटा केला. 1039 रुपयाचा स्वतःचा फायदा केला. ते कमी होतं की काय? म्हणून या पुनर्विकासामध्ये याच महाशयांनी वाधवान आणि प्रवीण राऊत यांनी एक ट्राय पार्टी अग्रीमेंट केलं होतं सरकारबरोबर. ते सरकारबरोबरचं ट्राय पार्टी अग्रीमेंट विकासक सरकार म्हणजे म्हाडा आणि नागरिक राहणारे यांच्यात होतं. तिसऱ्या कोणालाही ते विकता येणार नाही. स्पष्ट होतं. संजय राऊतांचा रोल इथेच येतो. ज्या वेळेला 2011ला प्रवीण राऊत या 672 लोकांना खाली करणं आणि त्याच वेळेला म्हाडाला मिसरिप्रेझेंट करून खाजगी विकासकाच्या बिल्डिंगला विकास करण्याच्या परवानग्या मिळवणं, यासाठी एका बाजूला मनी पॉवर आणि दुसऱ्या बाजूला लोकांना, मराठी माणसाला खाली करण्यासाठीची मसल पॉवर. या मनी पॉवर आणि मसल पॉवरचा गुन्हेगार संजय राऊत हे आहेत. प्रवीण राऊत आणि संजय राऊत यांचा लागबांध आहे. म्हाडाची तक्रार आहे. म्हाडाने केलेली तक्रार 13 मार्च 2018 आहे. 2018 ईडीने तर ECIR खोललाय. तो त्यानंतर जवळजवळ 2 वर्षांनंतर 2021ला, खरं तर 3 वर्षांनंतर 18ला EOW ने केस रजिस्टर केली. 21ला ईडीने ECIR खोलला आणि मग त्याच्यात कमी अजून गुन्हा वाटला की काय म्हणून त्याच गोरेगावच्या सेल कॉम्पोनंटमध्ये विक्रीच्या भागामध्ये या गुरु आशिषने एक नवीन प्रकल्प विक्रीचा घोषित केला, मिडोज. आणि या मिडोजमध्ये आम्ही अमुक अमुक रेटला फ्लॅट विकतोय, ज्यांना घ्यायचे त्यांनी या. अहो, त्या पुनर्विकासात 672 लोकांचं काय ते जाऊ द्या. नवीन अजून त्या मिडोजमध्ये त्या ठिकाणी 138 कोटी रुपये चे फ्लॅट विकून तेही घेतले. म्हणजे FSI विकला 1039 कोटीचा, मिडोजमध्ये फ्लॅट विकले 138 कोटीचे. आणि केवढा व्हाईट कॉलर क्राईम आहे बघा. हे 1039 कोटी रुपये जे बँकेत आले गुरु आशिषच्या, त्या बँकेतून ते पैसे ह्या वाधवान नावाच्या आरोपीने प्रवीण राऊतांनी वेगवेगळ्या बँकेमध्ये सायफन केले, डायव्हर्ट केले, पळवले. ते पैसे हा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी होते किंवा वापरले असते तर बरे झाले असते. पैसे वेगवेगळ्या बँकेत पळवले. त्यातले काही पैसे 100 कोटीच्या वर हे प्रवीण राऊत यांच्याकडे आले. प्रवीण राऊत यांनी त्यातले काही पैसे थेट डायरेक्ट 1 करोडच्या वर, 1,60,00,000 वगैरे हे संजय राऊत यांना दिले. का दिले? संजय राऊत म्हणतात माझा त्यांचा परिचय 2012-13चा. संजय राऊत आणि प्रवीण राऊत चौकशीमध्ये सांगतात माझा परिचय 2012-13चा. पण संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या अकाउंटवर पैसे येतात 2009 आणि 10ला, 2010 आणि 11ला, 2011 आणि 12ला. मग राऊत साहेब, अनोळखी माणसाकडून चेकने तुम्ही पैसे सामान्य मराठी माणसाच्या पुनर्विकासाच्या स्वप्नाचं खून करून अनोळखी माणसाकडून घेतलेत चेक. तर त्या अनोळखी माणसाकडून कॅश किती घेतलेत? चौकशीचा मुद्दा आहे. यात सूडबीड काय नाही, सडकून चौकशी चालू आहे, सडेतोड चौकशी चालू आहे.
सुडाच्या नावाखाली स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्याचं काम उद्धवजी तुम्ही करू नका. मराठी माणसाच्या स्वप्नाचा खून तुमच्या पक्षातील खासदाराच्या जीवावर गुरु आशिषने केलाय. त्यात तुमचे हात लाल करू नका. बरं, तेवढंच नाही, 1039 गेले करोड, 138 करोड नवीन विकून घेतले. ते कमी पडलं की काय म्हणून या सगळ्या कन्स्ट्रक्शनला, बांधकामाला पूर्ण करण्यासाठी बँकेकडून सुद्धा लोन घेतलं आणि मग युनियन बँक ऑफ इंडिया त्याकडून लोन घेतलं 100 कोटी रुपये आणि IL&FS कडून घेतलं 215 कोटी रुपये. म्हणजे 315 कोटी रुपये प्रोजेक्ट बांधकामाचा पूर्ण करायचा आहे म्हणून बँकेकडून घेतले, ज्या बँकेत परत सामान्य नागरिकाचे पैसे आहेत. त्या पैशाने बांधकाम पूर्ण केलं नाही. ते पैसेही दुसरीकडे वळते गेले. म्हणजे हद्द झाली. निर्लज्जपणाचा कळस झाला. ढमचे फिरवण्याचा निर्लज्जपणा तुम्ही करता आणि बँकेचे पैसेही पळवता. विक्रीतल्या बांधकामातल्या सामान्य नागरिकाचे बुकिंगचे पैसे पळवता. अनधिकृतरित्या FSI विकून त्याचे पैसे पळवता. आणि सगळ्यात भयंकर म्हणजे सामान्य मराठी मुंबईकराच्या पुनर्विकासाच्या स्वप्नाचा खूनही करता. आणि मग चौकशी करायची नाही. बरं, याच काळामध्ये शिवसेना किंवा उद्धवजी सांगू शकतील का याच 2010 ते 2021 मध्ये त्याच काळामध्ये दादरला फ्लॅट कसा येतो, भांडुपला घर कसं येतं, त्याच काळामध्ये किहीमला अलिबागमध्ये प्रॉपर्टी विकत घेतली जाते. हे सगळं प्रकरण काही सोपं आहे? बरं, किहीमला ज्यांच्याकडनं प्लॉट खरेदी केले त्यांच्या जबानी आहेत. यात रोखीचा व्यवहार झालाय. मग ही रोख रक्कम आली कुठून? आणि म्हणून या सगळ्या प्रकरणामध्ये कायदेशीररित्या म्हटलं तर सरकारी जागेचा अपव्यय केलाय, नंबर 1. नंबर 2, सरकारी जागा म्हणजे म्हाडा, त्याच्यावर अनधिकृतरित्या तृतीय पक्षाचं, तिसऱ्या माणसाचा अधिकार निर्माण केला. नंबर 3, त्या ठिकाणी राहणाऱ्या आमच्या मराठी 672 कुटुंबांच्या घराचा स्वप्नाचा खून केला. नंबर 4, 1039 कोटी रुपयांचा अपव्यवहार केला. नंबर 5, सरकारला मूर्ख चीट करून ॲग्रीमेंटचा भंग केला. त्यात संजय राऊत यांच्या मनी आणि मसल पॉवरचा उपयोग केला. नंबर 6, 672 लोकांना खाली करताना जी मसल पॉवर प्रवीण राऊत यांनी वापरली त्याचं समर्थन, बळ आणि उत्पत्ती शिवसेनेच्या संजय राऊतांच्या ताकदीवर होती. नंबर 7, त्याच जागेवर नवीन बांधकामात विक्रीचं आश्वासन देऊन 138 कोटी रुपये कमवले. आणि नंबर 8, सामान्य मुंबईकराचे बँकेतले पैसे, IL&FS मधले 215 कोटी आणि युनियन बँक ऑफ इंडियातले 100 कोटी, हेही पैसे वळवले आणि अजूनही प्रोजेक्ट अपूर्ण ठेवला. आणि नंबर 9, यातले पैसे थेट आलेले रेकॉर्डवरचे काही करोड दिसले,
कॅशमधले किती आले अजून समजत नाहीत. हे थेट संजय राऊतांच्या परिवाराकडे आले. आणि नंबर 10 यापेक्षाही गंभीर गोष्ट ही आहे, हे जे काही 1000 कोटी रुपये गेलेत ते अजून कुठकुठल्या बँकेत, तिथून कुठल्या कुठल्या लोकांकडे, त्यांनी कुठल्या कामासाठी, त्यात राष्ट्रीय का अराष्ट्रीय, वैध का अवैध, प्रासंगिक का अप्रासंगिक, कुठल्या कामासाठी वापरले आहेत हे अजून स्पष्ट होत नाहीये. आणि म्हणून गेल्या 25 वर्षातला मुंबईतला मराठी माणसाच्या स्वप्नाचा खून करून अवैध पद्धतीने पैसे पळवण्याचा केलेला कार्यक्रम आहे. आणि हे सत्य आहे, याचं पाप शिवसेनेकडे आहे. कारण बाळासाहेबांची शिवसेना 20% राजकारण, 80% समाजकारण म्हणत होती. आणि संजय राऊत यांच्या माध्यमातून उद्धवजींच्या शिवसेनेने 80% बिल्डरांकडून पैसे पळवणे आणि 20% जमलं तरच काहीतरी सामाजिक काम करणे, इथपर्यंतचा हा प्रवास आहे. याचा पाठपुरावा सामान्य मुंबईकराला न्याय मिळण्यासाठी भाजप करील करील आणि करील. उद्धव ठाकरेंनी संजय राऊत यांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे आणि त्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हटलेलं आहे की शिवसेना पक्ष संपवण्याचं काम भाजपा करत आहे. खरं तर त्यांच्या पक्षातीलच शिवसेनेचे शिंदेबरोबर असलेले आमदार हाच आरोप उद्धवजींवर करतायत की उद्धवजी तुम्ही शरद पवारांबरोबर आणि सोनियाजींबरोबर बसून शिवसेना का संपवताय. आणि त्यामुळे 60 आमदारांच्या पक्षातील 50 आमदार उद्धवजींनाच म्हणतात की तुम्ही संपवताय शिवसेना. आणि भारतीय जनता पार्टी बाळासाहेब ठाकरेजींच्या विचारांना सन्मान करून बाळासाहेबांच्या शिवसेनेबरोबर युती करून तो विचार पुढे नेत आहे. भाजपच्या डोक्यात हवा गेली आहे, त्यामुळे अशा पद्धतीचं राजकारण केलं जात आहे. तुम्ही आमच्याकडे सत्ता होती पण आम्ही अशा पद्धतीने वागलो नाही असंही उद्धव ठाकरे म्हणतात. कदाचित ईश्वर करो त्यांना हा आजार होऊ नये, पण त्यांना विस्मृतीचा आजार झालेला दिसतोय. 2.5 वर्षातील सरकारमध्ये उद्धवजी तुम्ही काय केलं हे जरा बघा. तुमच्या सरकारच्या विरोधात कोणी बोललं तर घरात घुसून त्याचे केस कापणे, मुंडन करणे हे धंदे तुमचेच ना. तुमच्या सरकारच्या धोरणाविरोधात कोणी पत्रकाराने स्टोरी केली तर त्याला घरात घुसून काढायचं आणि अटक करायचं हे उद्योगधंदे तुमचेच ना. तुम्हाला प्रतिप्रश्न केला तर त्या अभिनेत्रीचं घर तोडायचं हे पाप तुमचंच ना. तुम्हाला प्रतिप्रश्न विचारला तर केंद्रीय मंत्री असला तरी त्याच्या मुसक्या मारायच्या हे कुकृत्य तुमचंच ना. उद्धवजी तुम्ही कसे वागलात त्याआधी बघा. भारतीय जनता पार्टी असं कधीच वागणार नाही. आणि राहता राहिला हवा कोणाच्या डोक्यात घुसली तर भ्रष्टाचाराची जी हवा तुमच्या डोक्यात घुसली आहे शिवसेनेच्या, तुमच्या म्हणजे शिवसेनेच्या, ती काढल्याशिवाय भाजप गप्प बसणार नाही. 2 दिवसांपूर्वी राज्यपालांनी एक वक्तव्य केलं होतं मराठी माणसाच्या विरोधात. आता त्यांनी माफी मागितली आहे, पण ते वक्तव्याबद्दल उद्धव ठाकरे लगेचच आक्रमक झाले. त्यांनी पत्रकार परिषद घेतली या सगळ्यावर की मराठी माणसाला कसं हे केलं जाते भाजपकडून हा आरोप केला होता. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये अनेक मराठी माणसाची देखील घरं पत्रात चाळीत आहेत. ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत, पण वेगवेगळी भूमिका उद्धव ठाकरेंची दिसते. राज्यपालांची माफी याबद्दल देखील सांगा. राज्यपाल महोदयांच्या वाक्याशी असहमती आम्ही दाखवली. केवळ असहमती नाही, त्या ठिकाणी थेट पहिली भूमिका मीच घेतली पक्षाच्या वतीने. आणि कुठल्याही पदावरच्या माणसाने मराठी माणूस, मराठी संस्कृती, मराठी भाषा याला नख लावलं तर आम्ही ते सहन करणार नाही.
ही पक्षाची अधिकृत भूमिका आम्ही घेतली. त्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. उद्धवजी, आता तुम्हाला रोज एक प्रकरण आम्ही दाखवू, दर महिन्याला एक प्रकरण दाखवू, थेट कुलाब्यापासून मुलुंडपर्यंत आणि बोरवलीपासून CST पर्यंत मराठी माणसांच्या इमारती, धोकादायक चाळी, त्या मराठी माणसाचे विक्रीचे गाळे, मराठी माणसाच्या झोपडपट्टी पुनर्विकास, यामध्ये शिवसेनेचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. त्यातलं एक पहिलं उदाहरण पत्राचाळ आहे. अहो, सूडबुद्धी कसली म्हणता, त्याचंही उत्तर मी देतो. FIR रजिस्टर झालाय 13 मार्च 2018ला. ईडीने ACR उघडलंय 2021ला. 4 वर्षाच्या 3 वर्षाच्या चौकशीनंतर ईडीने प्रकरण घेतलं. ही सूडबुद्धी. बरं, 2019 पासून 2021 पर्यंत तुमचं सरकार होतं. ज्या EOWच्या FIR मधून गुन्ह्यातून ईडीच्या पर्यंत प्रकरण गेलं, तुम्ही काय त्याला लोणचं लावत होतात? त्या काळामध्ये मग संजय राऊतांना अडकवण्यासाठी ते प्रकरण तुम्ही जिवंत ठेवलं होतं. आणि त्यामुळे सूडबुद्धी नाही, ही सडकूंची चौकशी आहे, सडेतोड भूमिका आहे. आणि मराठी माणसाच्या स्वप्नाच्या, घरातल्या स्वप्नाचा खून मुंबईत शिवसेनेने केलाय, उद्धवजींच्या शिवसेनेने केलाय. आम्ही प्रकरण उजळत आणणार. फडणवीस सरकारच्या काळात या सगळ्या प्रोजेक्टची चौकशी लावण्यात आली होती. काही अधिकाऱ्यांवर देखील कारवाई झाली होती अशी एक माहिती आहे. मात्र या 2.5 वर्षात तिथं रखडलेल्या परवानग्या असतील, तिथले NOCs वगैरे, हे खूप फास्ट देण्यात आलं असं वाटतंय. मागच्या 2-2.5 वर्षातच सगळी गोष्टी आज मी सगळ्या गोष्टी सांगणार नाही. माझं आवाहन आहे, उद्धवजी, तुम्ही किंवा तुमच्या कुठल्याही नेत्याने मी जे आज 9 आरोप केले आहेत त्याचं एक एक करून उत्तर द्यावं. आणि ते ज्या वेळेला कमी पडतील त्या अजून 10 गोष्टी या प्रकरणातल्या आम्ही समोर आणू. Sir, there are 672 affected families. I mean, do you have any plan to help them or maybe rehabilitate them? They are still waiting for their rent and the house. मैं हिंदी में स्पष्ट करता हूं. बिल्कुल. कल परसों से जो तमाशा चल रहा है, मानो कोई युद्ध पर जाकर देश के लिए लड़ रहा है, इस तरीके से तमाशा और नौटंकी शिवसेना के लोग और संजय राउत जी कर रहे हैं. ये जनता को मूर्ख समझते हैं क्या? हमारा इनको सवाल है. ये पूरा क्राइम, ये बहुत बड़ा संगीन क्राइम है. इस गुनाह को, क्राइम को समझना बहुत आवश्यक है. 47 एकड़ की महाराष्ट्र सरकार की म्हाडा की जगह, उस पर बसे हुए हमारे मराठी बंधु, 672 घर उनके थे. कल्पना ये थी, वायदा ये था, ये 672 घरों में बसे हुए मराठी व्यक्तियों का घरों का पुनर्विकास होगा और उस पुनर्विकास, रीडेवलपमेंट को सुविधा मिले, इसके लिए सरकार इंसेंटिव FSI देगी और सेल कंपोनेंट होगा. इस प्रोजेक्ट को खरीद लिया ठक्कर नाम के बिल्डर से, गुरु आशीष नाम के कंपनी ने. ये गुरु आशीष ने 672 मराठी हमारे जो परिवार थे, जिनका सपना खुद का घर गोरेगांव में वहीं पर 700 स्क्वायर फीट का मिले, ये 2007-8 का सपना पूरा करना था, 2022 तक अब नहीं हुआ है. ये गुरु आशीष कंपनी वाले आए. इस कंपनी के डायरेक्टर कौन है? बैंक फ्रॉड का आरोपी राकेश वधावन, उसका बेटा सारंग वधावन, और इनका तीसरा साथी संजय राउत का दोस्त
प्रवीण राउत, ये तीनों ने 672 मराठी परिवारों का सपना पूरा करना था, लेकिन शिवसेना ने और इन्होंने मिलकर उनके सपनों का खून कर दिया। रीडेवलपमेंट तो बाजू में रह गया, लेकिन उसी प्लॉट पर सेल का एफएसआई अन्य लोगों को बेचकर 1039 करोड़ रुपया इन्होंने नगद में कमाया और वो बैंक में ट्रांसफर हो गया। अरे लेकिन मूल रहिवासियों का घरों का क्या? कुछ नहीं, अता पता नहीं। 1039 करोड़ बिल्डर को मिल गया, जिसमें गुरु आशीष में प्रवीण राउत भी है। वो कम था, इसके लिए उधर ही हम नया सेल की बिल्डिंग बना रहे हैं जिसका नाम मिडोज टावर। ऐसा नया सपना दिखाया और उसमें भी घर बेचे, वो भी मुंबई वासियों ने खरीदे। उससे 138 करोड़ रुपया लिया। 1000 करोड़ रुपया तो गया, 138 करोड़ रुपया घर बेचने का सपना देखकर सेल कंपोनेंट का भी भगा लिया। यह भी कम था। इसके लिए इस पूरे कंस्ट्रक्शन के प्रोजेक्ट को हम पूरा करेंगे, ऐसा गुरु आशीष कंपनी ने कहा और उसके लिए बैंक से लोन लिया। बैंक में भी आम आदमी का पैसा है, उधर भी फोर्जरी की, मिस रिप्रेजेंटेशन किया। यूनियन बैंक ऑफ इंडिया से 100 करोड़ लिया, IL&FS से 215 करोड़ रुपए लिया और इस 315 करोड़ से ये मेरे 672 गरीब मराठी परिवारों का सपना पूरा होता तो कुछ कहते, लेकिन वो भी नहीं। वो 315 करोड़ रुपया भी साइफन ऑफ कर दिया, बैंक को फ्रॉड किया, प्रोस्पेक्टिव कंज्यूमर को, प्रोस्पेक्टिव बायर को भी फ्रॉड किया, वहां रहने वाले मराठी आदमी को भी चीट किया। और ये पैसा, उसमें से 100 से ज्यादा करोड़ रुपया प्रवीण राउत के अकाउंट में आया, इन्वेस्टिगेशन में आया है। और उस 100 करोड़ में से 1 करोड़ से ज्यादा का अमाउंट चेक से संजय राउत के अकाउंट में आया। क्यों आया? गुरु आशीष से संजय राउत तुम्हारा संबंध क्या है? 1000 करोड़ में से जो आपको 1.5 करोड़ आया, वो क्यों आया? सवाल का जवाब शिवसेना को और उद्धव जी को देना पड़ेगा। बैंक को फ्रॉड किया, यह संजय राउत जी आपको पता था, आपने छुपाया क्यों? म्हाडा का एग्रीमेंट, सरकारी महाराष्ट्र सरकार का एग्रीमेंट स्वयं स्पष्ट था। वो निवासी लोग, डेवलपर और म्हाडा कि यहां पर थर्ड राइट क्रिएट नहीं होगा, फिर भी म्हाडा से परमिशन मिसरिप्रेजेंट करके सांसद इस नाते प्रवीण राउत को मदद करने में संजय राउत का हाथ क्यों था? वहां पर जो 672 लोग बसे हुए थे मराठी परिवार, उनको वहां से निकालने के लिए मसल पावर का उपयोग प्रवीण राउत ने किसके जान पर किया? पॉलिटिकल सपोर्ट किसका था? संजय राउत उसका जवाब दे, शिवसेना उसका जवाब दे। और वो लोग आज भी 2022 तक मेरे मराठी परिवार के 672 लोग अभी भी ट्रांजिट कैंप में हैं। पहले 3 साल रेंट मिला, उसके बाद रेंट भी नहीं मिला, ना घर मिला ना रेंट मिला। लेकिन राउत साहब, आपके दोस्त और आपके मित्रों को 1039 करोड़ मिला। और इसी दरमियान संजय राउत जी इन्वेस्टिगेशन में कहते हैं, मैं प्रवीण राउत को 2012-13 को जानता हूं। झूठ बोलने की हद हो गई। 2012-13 को आप संजय राउत जी को जानते हैं, फिर 2009-10 में संजय राउत जी आपके पत्नी के अकाउंट पर 50 लाख कैसे आ गया? वही प्रवीण राउत के अकाउंट से आ गया। 2011-12 में और पैसा आ गया। बिना पहचान वाले व्यक्ति से
मराठी आदमी के सपने का खून करके आपके अकाउंट पर पैसा आता है, ये कौन सी राजनीति आपकी है? क्या संजय राउत जी और शिवसेना जवाब दे सकते हैं? उसी 2014 से अब तक, 2010 से अब तक, इसी दरम्यान में राउत साहब आपने दादर में फ्लैट लिया, वो 672 मराठी आदमी तो बाहर, आपका दादर में फ्लैट हो गया। आपने भांडुप में भी जगह खरीद ली, आपके आंखों में आंसू नहीं आए, वो 672 लोग बाहर हैं। आपको ठंडी समंदर की हवा चाहिए थी तो आपने किहिम में प्लॉट ले लिए, अलीबाग में, वो मराठी आदमी बेघर, अलीबाग में आपके प्लॉट, वो मराठी आदमी का घर का सपना टूट गया, आपका दादर और भांडुप में घर। उद्धव जी, आपकी शिवसेना और संजय राउत का इसमें सीधा सीधा हाथ है, जवाब आपको देना पड़ेगा। और इस तरीके के भ्रष्टाचार की अगर इंक्वायरी होती है तो ये खुन्नस नहीं है, ये कानूनन तरीके से हो रही है। और भारतीय जनता पार्टी हर उस मराठी आदमी के सपने की पूरे होने की लड़ाई में उसका साथ देगी। संजय राऊत यांच्या विधानांमुळे त्यांच्यावर सुडबुद्धी केली जाते, अशी अनेक विधानं त्यांना भावलीत का? म्हणजे कारण त्यांनी असं म्हणले होते की मोदी शहा मला बघून रस्ता बदलतात किंवा ही सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून केंद्राने कारवाई केली, अशी एक वारंवार चर्चा आहे। रस्त्याची चर्चा करायची आहे ते खरं आहे। संजय राऊत, उद्धवजी आणि शिवसेना, तुमचा रस्ता बरबटलेला भ्रष्टाचाराचा, मैं रोज खाऊंगा और रोज खाऊंगा भी, तुमचा रस्ता मराठी माणसाच्या स्वप्नाला भंग करणारा, तुमचा रस्ता दोन्ही हातांनी खाऊन मागच्या बाजूने साफ करायचा, मोदी शहांचा आणि भाजपचा रस्ता तो असूच शकत नाही। आणि आज हेही स्पष्ट करतो, तुम्ही विरोधात बोलताय 2014 पासून, उद्धवजी, शिवसेना आणि संजय राऊत 2014 पासून तुमचे टोमणे, बोलणे, अग्रलेख लिहिणे, असंबंध बोलणे, बिलो दी बेल्ट बोलणे, हे सगळं भाजपने पचवलंय। 2.5 वर्षात तुम्हाला अपचन झालं होतं, केवळ प्रश्न विचारले तर। आणि त्यामुळे 14 पासून 2021 ला ही केस ईसीआर खोलेपर्यंत 7 वर्ष तुम्ही बोलत होतात। आता 7 वर्ष बोलल्यावर 7.5 कायदेशीर लागली आहे। आणखी एक आरोप असा केला जातो की भाजप किंवा केंद्रीय यंत्रणांकडून सिलेक्टिव्ह लोकांना वरच कारवाई होते, म्हणजे यामिनी जाधववर अशा पद्धतीची कारवाई होणार का, प्रताप सरनाईक यांच्यावर अशा पद्धतीची कारवाई होणार का, किंवा याआधी भाजपात आलेले नारायण राणे असतील यांच्यावर पण ईडीचे आरोप झाले होते, त्यांच्यावर मात्र कारवाई होत नाही, असा आरोप। उलट आहे, या चौकशीमधले प्रताप सरनाईक त्यावेळेचे, त्यांना कोर्टाने स्टे दिला। या प्रकरणात अन्य जे कोर्टात गेले असतील, या म्हणजे अशा प्रकरणात त्यांना कोर्टाकडनं त्यांनी त्यांची भूमिका मांडली। ज्यांना कोर्टासमोर मांडायला भूमिका नाहीत, ज्यांना न्यायालयासमोर जाण्यासाठीचे स्वच्छ हात नाहीत, त्यांना राजकीय भाष्य करून पळण्याचा हा मार्ग आहे। 672 परिवारों का ट्राई पार्टी एग्रीमेंट गुरु आशीष इन्होंने जो भंग किया, वो संजय राउत जी के मसल और मनी पावर पर। आज उस ट्राई पार्टी एग्रीमेंट को जीवित करके इन स्टिपुलेटेड टाइम उनका पहला घर बना के देने की योजना, इसकी मुहूर्त देवेंद्र जी ने शुरू की थी। अब वापस एकनाथ शिंदे जी और देवेंद्र जी आने वाले 1.5 साल में उनका घर बना के देंगे, इस प्रकार का काम चालू है। धन्यवाद। सर, हाच मराठी विचारा। मागच्या अनेक वर्षांपासून हा प्रकल्प रखडला, मात्र या सगळ्या भ्रष्टाचाराचा फटका जो आहे तो तिथल्या स्थानिक रहिवाशांना बसतोय। हे खरं आहे। 600 लोक आहेत, 672 लोकांच्या मराठी माणसाच्या घराचा खून उद्धवजींच्या शिवसेनेने केला असला तरी एकनाथ शिंदेंची आणि देवेंद्र फडणवीसांचं सरकार येणाऱ्या 1.5-2 वर्षात त्यांची पक्की घरं पहिल्यांदा तिथेच करून देईल, या दिशेने काम चालू आहे।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.